चित्रा एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी, तेही 18 वर्षांची. काही दिवसांपासून अचानक तिच्या पोटात दुखत होते. का दुखत आहे हे तिला समजत नव्हते, पण वैद्याकडून गोळ्या औषधं खाऊन तिला तेवढ्यापुरती फरक पडत असे. गरीब असल्यामुळे बाप रिक्षा चालवायचा, तर आई छोटंसं किराणा दुकान चालवत होती. तिचा मोठा भाऊ त्याच गावात एका वैद्याकडून आयुर्वेदिक गोळ्या औषधे कसे बनवायचे याचे शिक्षण घेत होता. चित्राही आपल्या घरच्यांना मदत करण्यासाठी एका ठिकाणी शिवणकाम करण्यासाठी जात होती. पण एवढ्यात तिला पोटाचं दुखणं सुरू झालं होतं. त्यामुळे मध्येच तिला आपल्या कामावरून घरी परत यावं लागत असे. एक दिवस तर चित्रा चक्कर येऊन खालीच पडली. आईने घाईघाईत वैद्याकडून औषध आणून आपल्या मुलीला दिले, पण तरीही आज तिला फरक पडत नव्हता. तेवढ्यातच तिला उलटीही झाली. आई आणि वडिलांनी चित्राची आता काळजी लागून होती. चित्राचा भाऊ जरी वैद्याकडे शिक्षण घेत होता, तरीही त्याची संगत ही खूपच वाईट मुलांशी होती. म्हणून तिच्या भावाचं घरात कधीच काही लक्षच नसे. आजही चित्राला होणाऱ्या त्रासाची काळजी फक्त तिच्या आईबाबांनाच होती. वैद्याकडून फरक पडत नाही म्हटल्यावर त्यांनी आपल्या मुलीला शहरातील डॉक्टरांकडे नेण्याचे ठरवलं आणि एक मोठी धक्कादायक गोष्ट त्यांच्यासमोर आली. त्यांची 18 वर्षांची मुलगी चित्रा ही 1.5 महिन्यांची गरोदर होती. आईवडिलांच्या तसेच चित्राच्याही पायाखालची जमीन सरकली. चित्राचे आईवडील चित्राला खूप रागाने बोलू लागले. कुणाचं पाप पोटात घेऊन फिरत आहेस असे विचारू लागले. तेव्हा चित्रा रडून रडून त्यांना सांगत होती, माझ्यासोबत हे कसं झालं मला माहीत नाही. माझ्या आयुष्यात कोणताही पुरुष नाही, म्हणून मला दिवस जाऊच शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा असे म्हणत होती. पण डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये ती गरोदर असल्याचं स्पष्ट झालं होतं. किरटिंग करण्यासाठी तिथल्या डॉक्टरांनी नकार दिला होता. कायद्याने हा गुन्हा आहे असे सांगितले होते. तरीही तुम्हाला किरटिंग करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस करू शकतात, पण खर्चही तितकाच जास्त सांगितला गेला होता. म्हणून निराश चेहऱ्याने तिचे आईवडील चित्राला घेऊन घरी आले. पुढे काय करावं त्यांना काहीच कळत नव्हतं. मुलगी गरोदर कशी झाली तेही समजत नव्हतं. चित्राही आपल्या डोक्यावर बराच ताण ठेवून आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिलाही काहीच समजत नव्हतं की ती गरोदर कशी राहिली. पोटाचा त्रास गेल्या 2 महिन्यांपासून होत होता. आता मात्र घरातील आईवडील चित्रासोबत नीट बोलत नव्हते. ही गोष्ट जर आता बाहेर पडली तर आम्ही कुठे तोंड दाखवण्याच्या लायक राहणार नाही असेही म्हणत होते. चित्रा आपल्या आईवडिलांवर फार प्रेम करायची. आपल्याकडून हे कसे झाले तिला समजत नव्हते, म्हणून ती त्यांच्या डोळ्यात नजरही मिळवू शकत नव्हती. बहीण गरोदर असल्याचं भावाच्याही कानावर गेलं. त्याने लगेचच आपल्या आईवडिलांना आपण वैद्याकडे मदत घेऊ शकतो, चित्राचा गर्भ पाडू शकतो असा त्यांना सुझाव दिला. आईनेही विचार केला आणि ते वैद्याच्या दवाखान्यात गेले. त्या वैद्याचं नाव चेतन, तर त्याच्या बायकोचे पल्लवी. पल्लवीसुद्धा एक डॉक्टर होती, पण तिनं शेजारच्याच गावात स्वतःचं असं एक क्लिनिक बांधलेलं होतं, म्हणून ती आता जास्त करून तिकडेच राहायची. त्यांचा मुलगाही डॉक्टरचे शिक्षण घेत होता. इथले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं होतं. चित्राचे आईवडील चित्राला घेऊन वैद्याच्या हॉस्पिटलमध्ये आले. आपली मुलगी लग्नाअगोदरच गरोदर असल्याची लाजिरवाणी गोष्ट त्यांनी मान खाली घालून त्या वैद्याला सांगितलं. वैद्याने लगेचच
घाबरण्याचे काहीही कारण नाही. मी काही गोळ्या औषधं तयार करतो, ते तिनं घेतले की 3 दिवसात तिला फरक पडेल आणि गर्भही पडेल असे सांगितले. चित्राच्या आईवडिलांनी त्या वैद्याला ही गोष्ट कोणालाही सांगू नका म्हणून विनंती केली. चित्रा मात्र स्वतःला नजरही मिळवू शकत नव्हती. घरात कोणीही नीट तिच्यासोबत बोलत नव्हतं, तिचा भाऊ सोडला तर. काही दिवसांपूर्वी जेव्हा तिचं पोट इतकंच दुखत होतं, तेव्हा तिच्या भावानेच तिला त्याच वैद्याकडे नेलं होतं. ती आठवण्याचा बराच प्रयत्न करत होती, पण तिला काहीच आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती आपलं आवरून आपल्या शिवणकामाला निघाली. अर्ध्या रस्त्यात पोहोचली तोच एक मोटरसायकल तिच्याजवळ येऊन थांबली. चित्रा त्या मुलाला ओळखत होती, जो त्याच वैद्याच्या घरी भाडेकरू म्हणून आपल्या बायकोसोबत राहत होता. म्हणून तिने त्याला लगेचच विचारलं, काय झालं दादा? तेव्हा त्यानं तिच्यासमोर तो मोबाईल पकडला. मोबाईलमध्ये तो व्हिडिओ बघून चित्राच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला ते सगळं काही आठवलं जे तिच्यासोबत घडलं होतं. थोडा वेळ तर ती तिच्या भूतकाळातच हरवली. एक दिवस असंच खूप पोट दुखत होतं म्हणून चित्राच्या भावाने तिला एक औषध खायला दिलं. ते औषध घेऊन सुद्धा तिचं पोट दुखणं बंद होत नव्हतं. तिला होणारा तो त्रास बघून तिच्या भावाने घाईघाईतच तिला वैद्याकडे नेलं. मी तुम्हाला 3 गोळ्यांचे डोस देतो, बरं वाटेल असं त्या वैद्यांनी सांगितलं. जेव्हा चित्राला पहिलाच डोस दिला गेला तेव्हा तिला खूप गरगरल्यासारखे झाले. ती पूर्णपणे बेशुद्ध होत आहे असेच तिला समजले. पण दुसऱ्या दिवशी ती आपल्या घरी सुखरूप होती, परंतु तिचं अंग तिला दुखल्यासारखं वाटत होतं. हातपायांमध्ये जीव नव्हता, पूर्ण अंग ठणकत होतं. आता तर ती ज्या ठिकाणी काम करत होती ती मालकीण देखील चित्राला बोलत असे. तू आता पहिल्यासारखं काम करत नाही म्हणत असे. पण चित्रा काय करणार? तिचं खरंच अंग दुखायचं. नेहमीच तिच्यासोबत आता असे घडायला लागले होते. तेव्हा काहीतरी गडबड आहे असे तिलाही वाटले. कोणीतरी जाणून बुजून मला काहीतरी खायला देत आहे आणि माझ्या इज्जतीसोबत खेळलं जात आहे हे तिलाही समजलं. पण काय घडतंय हे कळायला मात्र काहीच मार्ग नव्हता. तेव्हाच तिला चक्कर आली आणि ती गरोदर असल्याचं तिच्या घरच्यांच्या समोर आलं. आता मात्र माझ्यासोबत काय घडत आहे हे बघण्यासाठी चित्राने एक नाटक केलं. एका रात्री ती परत रडत होती. माझं खूप पोट दुखतंय असे म्हणत होती. तिचा भाऊ परत एकदा तिच्याजवळ आला आणि तो तिला खायला एक औषध दिलं. पण आज मात्र चित्राने ते औषध खाल्लं नाही, फक्त खायचं नाटक केलं. तरीही तिला बरं वाटत नाही म्हणून भावाने घाईघाईतच तिला त्याच वैद्याकडे नेलं. वैद्याने परत एकदा तेच सांगितलं, 3 डोस द्यावे लागतील. वैद्याने आज परत तिला तेच औषध खाण्यास दिलं. पण आज तिला माहिती होतं म्हणून तिने ते औषध फक्त घेण्याचं नाटक केलं आणि बेशुद्धीही पडण्याचं नाटक केलं. कारण नक्की आपल्यासोबत काय घडत आहे हे तिला बघायचं होतं. ती जेव्हा बेशुद्ध पडली तेव्हा तिच्या मोठ्या भावाने व त्या वैद्यानं तिला एका खोलीमध्ये नेलं. चित्राचा भाऊ बाहेर येऊन बसला. वैद्य त्या खोलीमध्ये तिच्यासोबत उपचारासाठी थांबला. चित्राच्या मनात धडधड वाढली होती. डोळे अजूनही तिनं बंदच ठेवले होते. काही क्षणात त्या वैद्यानं त्याचं काम सुरू केलं आणि तिच्या इज्जतीवर हात टाकला. चित्रा मात्र आता खूप जास्त घाबरली. तिने पटकन आपले डोळे उघडून त्या वैद्याला आपल्या अंगावरून दूर ढकललं. त्या वैद्यानं तिला पकडण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा तिनं त्याच्या गालात जोराशी मारली आणि त्याला म्हणाली, लोक तुम्हाला गावात देव मानतात आणि तुम्हीच माझ्या इज्जतीशी खेळलात. त्या दोघांचा खोलीतून येणारा मोठा आवाज ऐकून
तिचा भाऊ देखील तिथे घाईघाईतच आला. मोठ्या भावाला तिथे असे बघून तिची तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती आपल्या भावाला म्हणाली, तू माझा दादा आहेस ना, मोठा भाऊ आहेस ना, पण एखाद्या वैऱ्यासारखं काम केलंस तू. स्वतःच्या सख्या बहिणीसोबत तू इतके वाईट कृत्य केलेस. आता मी तुझं नाव आपल्या आईवडिलांकडे सांगेल. म्हणून ती रडत रडत घराच्या बाहेर पडली. वैद्य खूपच घाबरला. तो तिच्या भावाला लगेचच म्हणाला, काहीही करून तिला थांबव, कुणालाही काही सांगू देऊ नकोस. तेव्हा तिचा भाऊ घाईघाईतच तिच्या मागे गेला आणि तिला म्हणाला, चित्रा, मला माहिती आहे मी खूपच वाईट केलं, पण काय करू, खूपच अडचणीत सापडलो होतो मी. माझ्या मित्रांसोबत पत्त्याचा डाव मांडला होता, ज्यात मी बरेच पैसे हरले, जे मी त्यांच्याकडूनच उसने घेतले होते. आईबाबांकडे इतका पैसा नसतो. माझे ते मित्र मला आता धमक्या देत होते, पैशांची मागणी करत होते. जर त्याच दिवशी त्यांना पैसे दिले नसते तर त्यांनी मला मारून टाकले असते. तेव्हाच हे वैद्य माझ्याकडे आले आणि त्यांनी मला विचारलं, काय झालं. माझ्यासोबत घडलेला प्रकार मी त्यांना खरा सांगितला. तेव्हा ते मला म्हणाले, मी तुला 1,00,000 रुपये देतो. तू तुझ्या मित्रांचे पैसे देऊन टाक, पण त्याऐवजी मला तुझ्या बहिणीसोबत काही रात्री घालवण्यासाठी मदत कर. मी मजबूर होतो. पैशांच्या लालसीपोटी मी तुला जे औषध दिले ते गुंगीचं असायचं. मी तुला तसाच वैद्याकडे घेऊन यायचो. वैद्य तुला बेशुद्ध करून त्याच्या खोलीत घेऊन जात आणि तुझ्यासोबत सगळं काही करत. पण मी मात्र तुझी वाट बघत बाहेरच थांबत. मध्यरात्री तो वैद्य मला तुला घेऊन जाण्यासाठी सांगत. आता मात्र मला वैद्याकडून नेहमीच पैसे मिळायला लागले होते. हो, मीही कुठेतरी लालची झालो होतो आणि त्यामुळेच हे सगळं काही घडलं. पण शेजारीच राहणारा अजून एक कामगार, त्याने हे सगळं काही बघितलं. तू जेव्हा वैद्यासोबत बंद असायची तेव्हा मी तुझी वाट बघत इथेच बाहेर बसलेलो असायचो. गेल्या 1 महिन्यापासून असेच घडत होते. तेव्हा आता त्या कामगाराला संशय आला आणि त्यानं गुपचूपच वैद्याच्या त्या खोलीत कॅमेरा बसवला आणि काही दिवसांनी तो मलाही ब्लॅकमेल करू लागला. म्हणून अजून काही मित्रांनीही त्यानं तो व्हिडिओ दिला आणि त्यामुळे तुझ्या बेशुद्धीचा फायदा त्याही मुलांनी घेतला. मला माफ कर. मी खूप घाबरलो होतो, तुझा व्हिडिओ व्हायरल होईल म्हणून. भाऊ असण्याचं कर्तव्य मी सगळं काही विसरलो. पण इथून पुढे असं काहीही घडणार नाही. पण प्लीज आता माझ्यासाठी हे घरी सांगू नकोस. त्याचे बोलणे ऐकून चित्रा रडत होती. तिला काहीच समजत नव्हतं की तिनं काय करावं. तरीही ती आपल्या आईवडिलांना सांगण्यासाठी निघालीच होती. पण तिचा भाऊ तिच्यासमोर येत तिला आपण जीव देऊन टाकू असे म्हणू लागला. त्यामुळे भावाच्या जीवाखातर ती शांत झाली आणि कुणालाच काही न सांगण्याचा तिनं निर्णय घेतला. पण आज वैद्याच्या घरी राहणारा भाडेकरू याने जो व्हिडिओ तिला दाखवला त्याने तिला खूप मोठा धक्काच बसला. हा व्हिडिओ दादा तुम्हाला कोणी दिला, ती रडून रडून विचारू लागली. तेव्हा तो प्रतीक तिला म्हणाला, या व्हिडिओमुळेच तू करणसोबत झोपत आहेस ना, ते तुझा फायदा यामुळेच घेत आहेत ना. चित्रा हो म्हणून खूप रडू लागली. तेव्हा प्रतीक तिला म्हणाला, मी तुझा कुठलाही फायदा घेण्यासाठी इथे आलो नाही. मला फक्त तुझी एक मदत हवी आहे. तुला त्या वैद्याच्या नावाने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करावी लागेल. तुझ्यासोबत जे काही घडलं ते सांगावं लागेल, जेणेकरून त्याला अटक होईल. पण चित्रा खूप घाबरली. माझी बदनामी होईल म्हणू लागली. तेव्हा तो प्रतीक तिला म्हणाला, वैद्यसारख्या माणसाची जागा इथे नाही. माझी बायको गेल्या 2 महिन्यांपासून त्याच्यासोबत त्याच्या खोलीतच राहते. जेव्हाही मी घरातून कामासाठी बाहेर पडतो तेव्हा
ती आणि तो भेटतो. तुला माहिती आहे, त्या वैद्याची बायको, तिला सगळे काही सत्य माहिती असूनही ती शांत आहे. ती साधं घरीसुद्धा येत नाही. तिच्या त्या क्लिनिकमध्येच ती राहते, कारण तिला तिच्या नवऱ्याचे सत्य समजले आहे. कदाचित ती त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्नही करत आहे, पण त्या वैद्याने माझी बायको माझ्यापासून दूर केली आहे. माझी बायको पैशांसाठी त्या वैद्याच्या इशाऱ्यावर नाचत आहे, त्याच्यासोबत रात्र घालवत आहे. त्यामुळेच आता मला तिथे राहायचं नाही. माझी बायको तिथून निघायलाही तयार नाही. तिला वाटतं मला अजून काहीच माहिती नाही, पण मला सगळं काही समजलं. म्हणूनच मला त्या वैद्य माणसाला शिक्षा द्यायची आहे आणि यात फक्त तूच माझी मदत करू शकते. तुझं कुठल्याही प्रकारे नाव खराब होणार नाही याची जिम्मेदारी मी घेईन. दादा म्हटले आहे तर भावाचं कर्तव्य मी पूर्ण करेल. तुला हे व्हिडिओ दाखवून जी मुलं ब्लॅकमेल करत आहेत त्यांनाही नक्कीच शिक्षा होणार, हे मी वचन देतो. चित्रा आता रडू लागली. सख्ख्या भावाने तिला दगा दिला होता, पण कोण कुठून आलेला हा अनोळखी व्यक्ती तिला दिलासा देत होता. तिने मनाशी ठरवलं की मी हे करेल. ती लगेचच आपल्या आईबाबांकडे गेली. ती गरोदर असल्यापासून तिचे आईवडील साधं तिच्याशी एकही शब्द नीट बोलत नव्हते, पण आज तिनं खरं सगळं काही त्यांना सांगितलं. त्यांना आपल्या मुलाचा खूप जास्त राग आला. त्यापेक्षाही जास्त त्या वैद्याचा राग आला. गरीब असलो म्हणून काय झालं, आमची इज्जत नाही का? ती व तिचे आईवडील लगेचच आता मुलीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले. चित्रा 18 वर्षांची होती आणि त्यात ती गरोदर होती. त्यांनी लगेचच त्या वैद्याची कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये केली. त्यानं फसवून मला गोळ्या औषधं देऊन माझ्यासोबत अनैतिक संबंध बनवले आणि त्याचे व्हिडिओज काढले आणि तेच व्हिडिओ अजूनही 1-2 मुले मला दाखवून ब्लॅकमेल करून माझ्यासोबत बळजबरी करू लागले. माझा नाईलाज होता. एक माझ्या मनात भीती होती. आधीच मी गरोदर होते. आईवडिलांची इज्जत जाऊ द्यायची नव्हती, म्हणून मी शांत राहिले आणि ह्या सगळ्यांचा अत्याचार मी सहन केला. पण काल प्रतीक दादाने मला जे समजावलं त्यावरूनच मी इतकी हिंमत करून तुमच्याकडे आले. आता मात्र पोलिसांनी लगेचच त्या वैद्याला अटक केली. आजपर्यंत त्या गावातील वैद्यानं कित्येक मुलींचे असेच हाल केले होते, पण त्याच्या विरोधात जाणारा गावात कोणीही नव्हतं. प्रतीकच्या बायकोने प्रतीकला धोका दिला होता, कारण वैद्यानं त्याच्या बायकोलाही सोडलं नव्हतं, पण तीही पैशांची भुकेली होती. म्हणून त्या वैद्याच्या मोहात अडकली आणि प्रतीकसारख्या चांगला नवरा ती गमावून बसली. वैद्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली. 3 दिवस घेतलेल्या त्या गोळ्यांच्या डोसाने तिचा गर्भपात तर झालाच होता, पण त्यात तिला त्रासही तितकाच झाला होता. वैद्यासोबत चित्राचा भाऊ देखील तितकाच मोठा गुन्हेगार होता, म्हणून त्यालाही शिक्षा झाली आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्या त्या 2 मुलांवरही तितकीच मोठी कारवाई ही करण्यात आली. प्रतीकने आपल्या बायकोला घटस्फोट दिला आणि तो तिला सोडून दुसरीकडे निघून गेला. वैद्याची बायको स्वतः डॉक्टर होती. खरं तर तीही तितकीच दोषी होती. नवऱ्याचं सगळं काही सत्य माहिती असून देखील काहीच पाऊल तिनं उचललं नव्हतं. आपल्या मुलाला घेऊन ती दुसऱ्या क्लिनिकमध्ये राहत होती, पण वैद्य मात्र दुसऱ्या मुलींचे इकडे जीवन बर्बाद करत होता, उद्ध्वस्त करत होता. खेडेगावातील लोक त्या वैद्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होते, पण त्याने सगळ्यांचा विश्वास असा मोडला होता. लोकांच्या मुलींवर, बहिणींवर वाईट नजर तो ठेवून होता. पैशांची लालच देऊन तो त्यांच्या घराण्यातील कुणालाही विकत घेत होता, पण आज चित्रामुळे त्याला त्याची शिक्षा ही मिळालीच होती. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य आजकाल कुणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाही. म्हणून जर विश्वास ठेवायचाच असेल
तर डोळे झाकून ठेवूच नका, कारण आंधळा विश्वास जर ठेवला तर सख्खा भाऊ देखील आपल्याला धोका देतो हे लक्षात ठेवा. ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, कॉमेंट करून मला नक्कीच आपल्या प्रतिक्रिया सांगा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल, आपली स्टोरी आज पहिल्यांदाच जर ऐकत असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.